हेलो एंड वेलकम गाइस टू ब्लॉग। अभी हम हैं सालासर में और सालासर बालाजी के दर्शन करने के लिए हम यहाँ पे आए हैं। अभी कुछ ही देर पहले होटल रूम से निकले और अभी हम नाश्ता करने यहाँ पे आए हैं। होटल का नाम है राज होटल, ये सालासर में है। अभी हम ब्रेकफास्ट ख़त्म करेंगे और यहाँ से आगे बढ़ते हैं। पहुँच गए सालासर बालाजी। तो यहाँ पे अभी मनोज भाई शुभम भाई को क्या बोल रहे हैं एक बार सुन लीजिए आप। पिशव्या काढतो, परत त्याला पैसे लागत, ऊस तरून टाकतो, परत व्यवस्थित लावत नाही. मयूर शेड आहे लावायला, म्हणजे त्यांनी मेहनत घ्यायची, गाडी चालवायची. वो मेरा भाई, कोण बोले ऐसा भाई तुम्हारा? वो कुछ भी कर सकता, कोण बोला? मेरा बड़ा भाई हो. नहीं नहीं, सालासर बालाजी हम सब पहुँच गए हैं। अभी दर्शन करते हैं दर्शन जा रहे हम, और दर्शन करके वापस लौटेंगे। लौटेंगे. हाँ, ये राजस्थान का नज़ारा कुछ अलग ही है। नहीं जाना. अभी कुछ देर पहले बारिश हो रही थी थोड़ी बहुत, और अभी कितनी धूप है, गर्मी से बेहाल हो गए हम सब। 100 रुपया पार्किंग का 100 रुपया भी है इधर, चलेगा, भर के जाते हैं अभी. अभी देना 100 मीटर बी चले नाही होंगे, 100 मीटर पण चाललो नसेल अजून. आणि आत्ता इतकं जाम झालं आहे. 2 दिवसापूर्वी चाललो रिंगस ते खाटूश्याम, अजून पाय दुखत आहे. आणि आता इथून सगळे पुढे गेले, मीच राहिलो मागे एकटा. का तर पायांमुळे खूप पाय दुखत आहे. आता पोहोचू 2 मिनिटात मंदिराजवळ, दर्शन करू. रामचंद्र की जय, पवन सुधार की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, राम रामचंद्र की जय, पवन सुधार की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. श्री हनुमानजींचे दर्शन केल्यानंतर, सालासर बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललो त्यांची माता अंजनी माता यांच्या मंदिरात त्यांचे दर्शन घ्यायला. सालासर बालाजी मंदिर पासून 1 किलोमीटरवरती अंजनी माता यांचं मंदिर आहे. आम्ही जाणलो आता लंडनला. आम्ही आता चाललो देवीला. अंजनी माता जी का दर्शन करके हम सब वापस निकल रहे हैं. अमोल भाई जी, आलोय अमोल भाऊंच्या कुलदेवीला, ओसीआय माता. काय म्हणा, किती वर्षांनी आले? वर्षाने मी पहिल्यांदा येतोय माझ्या जीवनात, आणि हे बी तुमच्यामुळे माझं दर्शन होऊ राहिले आज. तुमच्या पुण्याने, माझ्या आई बापाच्या पुण्याने, तो धन्यवाद. आज बरं वाटलं बा. एकदम. ओसीआय मातेचं दर्शन घेऊ आणि निघू पुढच्या प्रवासाला.
मातेच्या कुलदेवीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलोय जोधपूरमध्ये एका आपण हॉटेलला थांबलेलो आहे. आणि जसं की ठरलं होतं, आपण जो स्टोव वगैरे सोबत आणला होता, तर आता आपण जे बनवून खाणार आहे मसाले भात विथ सोयाबीन, तर तो जो बनवायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला, त्यासाठी सगळी तयारी चालली होती. काही वेळापूर्वी सगळ्यांनी मंडळ वगैरे सोबत घेऊन ठेवली आहे. आता रूम म्हणजे आपल्याला जो रूम मिळालेला आहे, जे हॉटेल मिळालेलं आहे, त्यात त्यांचं स्वतःचं किचन पण आहे. तर आपण आता यांच्या किचनमध्ये आम्ही सगळे मिळून स्वयंपाक बनवणार. तर चला आजचा ब्लॉग इथे थांबवूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.